शकत. आणि त्याच वेळेस बघा महादेवांनी आपल्या जटेतील अधिमाया जी गंगा आहे त्या गंगेला अवतार घ्यायला सांगितलं. आणि महादेवांच्या सांगण्यावरून गंगेला धूम राक्षसाला म्हणजेच मारण्यासाठी मळगंगेचा अवतार घेतला बांधव. युद्धासाठी सोबतीला आपल्या 7 बहिणी म्हणजेच कुंड माऊली या 7 बहिणी युद्धाला बघा आल्याबरोबर मातेनं हातामध्ये त्रिशूल बाण हाती घेऊन मळगंगा लढाईसाठी निघाली. आणि त्यांच्या ज्या बहिणी होत्या त्यांनी हातामध्ये तलवार बाण घेतले आणि लढाईला निघाल्या. 33 कोटी देव आणि सैन्य या ठिकाणी होतो बघा. माता आघाडीवरती होती. धूम राक्षसाला आव्हान केलं मातेनं, गर्जना केली. हे ऐकून धूम राक्षस रागाने लालीबुंद झाला आणि तीक्ष्ण हत्यार हातामध्ये घेऊन आला. राक्षसांची फौज घेऊन आला. मळगंगा देवीनं बाण मारला. धूम राक्षसानं तो बाण हातानं झेलला. विचार करा